मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणून पुढे गुजरात राज्याकडे अवैधरित्या नेला जाणारा विदेशी दारूचा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पकडलाय। या कारवाईत पोलिसांनी 15,36,000 रुपये किमतीचे बिअरचे बॉक्स, 25 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर आणि 3,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण 40,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। एका आरोपीला अटक करण्यात आले। जळगावकडून धुळ्यामार्गे गुजरात राज्यात एका कंटेनरमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धुळे शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटल समोर धुळे जळगाव बायपास हायवेवर सापळा रचला। संशयास्पद टाटा कंपनीचा कंटेनर तिथे आला असता पोलिसांनी तो अडवला। यावेळी कंटेनर चालक अजय वानखेडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि कंटेनरमध्ये स्पेअर पार्ट्स असल्याचं सांगितलं। मात्र पोलिसांनी संशय बळावल्याने पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी केली। त्यावेळी आतमध्ये बिअरचे तब्बल 400 बॉक्स आढळून आले। जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जळगावकडून धुळे मार्गे गुजरात या राज्यामध्ये बिअरचं कंटेनरची वाहतूक होणार आहे। तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI श्री मुंडे साहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी 2:30 वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला। तर त्या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता त्या कंटेनरमध्ये जवळपास 400 किंगफिशर बिअरच्या बॉक्स टीन मिळून आलेले आहे आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणतेही परवानगी त्या चालकाकडे नव्हती। सदर चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय राजाराम वानखेडे असे आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे। शिराळा तालुक्यातील बिऊर गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घरासमोर अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने मुलावर झडप घातली आणि त्याला ओढत सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर नेलं। नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मुलाला सोडलं। मात्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मुलाचा मृत्यू झालाय। मुलाचं पार्थिव शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली। वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालंय। बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली। वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई, संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन आणि तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली। तसंच वनविभागाचा वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत मुलाचं शवविच्छेदन करू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। आज संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामध्ये राजवीर हनुमंत पाटील नावाचं एक अत्यंत चिमुकलं निरागस अशा पद्धतीचा मुलगा आमचा हा दुर्दैवानं आम्हाला गमावायला लागला आणि त्याच्यामुळं प्रचंड मोठ्या पद्धतीचा जनरोष जो होता जनरोष या निमित्तानं आपल्या असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर लोकांनी दाखवला। त्याचं कारण असं आहे की वन खात्याच्या मार्फत सातत्यानं या बाबतीत असणारी जी काही भूमिका आहे त्या भूमिकेच्या बाबतीतला तो रोष होता। समाजामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं भावना होती की उपोळ्यामध्ये जो प्रकार घडला, खेडमध्ये बिबट्या दिसला होता, त्यानंतर बिऊरमध्ये सुद्धा 2 वेळा बिबट्या दिसला होता। एक ठिकाणी तर उपोळ्यामध्ये एका मुलीला लहान तिच्या भावानं वाचवलं, नाहीतर ती सुद्धा बिबट्याला बक्षस्थानी पडली असती। आणि म्हणून या निमित्तानं सर्व नागरिक इथं जमले होते। आज या नागरिकांचा रोष बघितल्यानंतर जिल्ह्याचे असणारे वन खात्याचे अधिकारी, आपले SDO आणि असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी इथं आले। आम्ही सगळ्यांनी या निमित्तानं त्यांच्यासमोर आपल्या लोकांची असणारी जी जनभावना आहे ती जनभावना त्यांच्यासमोर मांडली आणि ती मांडल्यानंतर असा सर्व निर्णय झालेला आहे की इथले जे असणारे RFO जे आहेत त्यांच्या संदर्भातली सस्पेन्शनचा अहवाल तात्काळ सरकारकडे पाठवायचा आणि त्याचबरोबर अहवाल मंजूर झाल्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्तावसुद्धा मान्य करण्यासाठी सरकार पटलावरती पाठपुरावा करायचा। या संदर्भातला निर्णय आपण सोमवारी सरकारकडे अवगत करणार आहोत। तसेच आपल्या असणाऱ्या सर्व सहकार्यांनी इथं सहकार्य केल्यामुळं आता पंचनामा आणखीन त्याचबरोबर पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आता सुरू होईल। ती झाल्यानंतर 5 ते 7 दिवसात
जसं आपण सर्जेराव खबालेच्या केसमध्ये 7 दिवसात आपण बिबट्याच्या हल्ल्यानंतर त्या कुटुंबाला 25 लाख रुपयाची धनराशी मिळवून दिली होती, त्याच पद्धतीनं 7 दिवसात आपण ती धनराशी हनुमंत पाटील व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यामध्ये कुठेही कसूर सोडणार नाही, याची मी जाहीर ग्वाही देतो. झालेली घटना ही अत्यंत दुःखद आहे. हे मिळालेली जी धनराशी सोडून मी आवाहन करतो माझ्या असणाऱ्या सर्व स्वकीयांना, माझ्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना की आपण सगळ्या मंडळींनी मिळून आणि काही धनकोश गोळा करून आपल्या ह्या कुटुंबाला देता आला तर त्याच्या संदर्भातला सुद्धा प्रयत्न करूया. आणि ह्यापुढं या संदर्भात वन खात्यानं असं आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी नागपूरच्या असणाऱ्या वन खात्याच्या केंद्राकडनं ट्रॅप लावणे आणि ट्रॅप लावून असे नरभक्षक बिबटे जे आहेत त्यांना पकडणे या संदर्भातली परवानगी त्यांनी घेतलेली आहे. हा नरभक्षक बिबट्या पकडून तो त्याच्या हितनं निश्चितपणे हलवण्याच्या संदर्भातली युद्ध पातळीवरती व्यवस्था केली जाईल, एवढी मी या निमित्तानं ग्वाही देतो. कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामधून एक धक्कादायक आणि भीतीदायक दृश्य समोर आले. शिवसागर जलाशयात बोटीतून प्रवास करत असताना पर्यटकांना महाकाय अजगर सापाचं दर्शन झालं. प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा अजगर तब्बल 25 ते 30 फूट लांबीचा असल्याचं सांगितलं जाते. जलाशयाच्या पाण्यात मुक्तविहार करत असलेला हा अजगर पाहून बोटीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. परिसरातील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोयना जलाशयातील हे दृश्य पाहता निसर्ग सौंदर्याबरोबरच आता सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. कल्याणजवळ बापगावहून कल्याणच्या दिशेने येत असताना गंधारी पुलाजवळ दुचाकीला डंपरनं धडक दिली. या अपघातात दुचाकीवर चालकाच्या मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. कुडाळ तालुक्यातील ठाकरे सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेरूर गावात माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलाय. नेरूर गावच्या सरपंच भक्ती घाडी यांच्यासह ठाकरे सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. नेरूर दुर्गावाड इथं शिवसेना पक्षाकडून कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नेरूर सरपंचांसह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवधनुष्य हाती घेतलं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या प्रवेशामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जातोय. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अत्यंत पोषक वातावरण दिसून येते. 32 आवास जिल्हा परिषद गट मतदारसंघात राजाभाऊ मधुकर ठाकूर हे ताकदीनं निवडणूक रिंगणात उतरलेत, तर 64 किहीम पंचायत समिती गण मतदारसंघात अनिता संजय शिंदे या निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना जनतेतून प्रचंड पसंती मिळते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उबाठा गट आणि मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांना बहुमतानं निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांना जनतेतून मोठी पसंती आणि पाठिंबा मिळत असल्यानं मतदारसंघात प्रचाराची आघाडी दिसते. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार या निवडणुकीत बाजी मारून विजय संपादन करतील असा विश्वास नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रचार आणि प्रसार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. गाव खेड्यापाड्यात होम टू होम प्रचार सुरू आहे. आपण देखील या ठिकाणी प्रचारात सहभागी आहात. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही लढत आहे, काय सांगाल? मला असं वाटतं महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद या मतदारसंघात आहे, कारण की इतके दिवस प्रशासक होता आणि इथे शिंदे गटाची आमदारकी असल्यामुळे खूप विकास कामांमध्ये प्रॉब्लेम झाले होते. त्याच्यामुळे महाविकास आघाडीला आणि ठाकूर कुटुंबियाला खूप चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे. या विभागाचं नेतृत्व पूर्वी सुद्धा ठाकूर कुटुंबियांनी केलंय आणि आज ठाकूर कुटुंबीय आणि शेका पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना जेव्हा एकत्र येते
तेव्हा मला वाटतं इथे लोकांमध्ये एक आनंदमय वातावरण आहे आणि मला नक्कीच आम्ही विजयी होऊ असा विश्वास आहे. आवास असेल आणि किहीम या मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद एकूणच आहे? तगडं आव्हान आहे का विरोधकांचं? कसं बघता या लढतीकडे? विरोधकांना या मतदारसंघात गद्दाराच्या रूपाने बघितलं जातं, कारण की ते स्वतः एका पक्षात एका ठिकाणी स्थिर नाहीयेत. काल अपक्ष होते आणि आज आमदारांसोबत आहेत. आणि दुसरीकडे दोन पारंपरिक कुटुंब आहेत जे निष्ठेने आपल्या पक्षाचं काम करतात. तर निष्ठावंत वर्सेस गद्दार अशी ही लढाई आहे आणि निष्ठावंतांचा नक्कीच विजय होईल. जनतेचा कसा प्रतिसाद आहे? शेतकरी कामगार पक्ष असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, काँग्रेस असेल आणि इतर जे काही घटक समविचारी पक्ष एकत्र आलेले आहेत, कसा प्रतिसाद आहे? रायगड जिल्हा परिषद मध्ये किती जागा जिंकण्याचा आपला निर्धार आहे? मला असं वाटतं जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू आणि महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल रायगड जिल्हा परिषदेवर, कारण की आम्ही गोरगरिबांचं काम करतो आणि सर्वसामान्य ग्रासरूटला काम करतो. आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते सुद्धा एज्युकेटेड, अनुभवी आणि निष्ठावंत, क्रेडिबल असे उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामुळे खूप चांगला मला वाटतं आम्हाला रिझल्ट मिळेल असं मला विश्वास आहे आणि खूप भरघोस जागा आम्ही या ठिकाणी विजयी करू. महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती देखील मोठ्या ताकदीनं मैदानामध्ये उतरलेली आहे. अटीतटीची लढत आहे. शेतकरी कामगार पक्षाचं मतदारसंघ आहे, त्यामधला जो प्रभाव आहे तो कायम आहे का? काय सांगाल त्याबद्दल? शेका पक्षाचा प्रभाव अतिशय कायम आहे, कारण की आमदारकीचं पण मतदान तुम्ही बघितलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि त्याच्याबरोबर जेव्हा काँग्रेस आणि युबीटीचं आम्हाला जोड मिळते तेव्हा अजून आम्ही स्ट्रॉंग होतो असं मला वाटतं. आणि एकूणच जर जिल्ह्यात वातावरण तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडीकडे लोकांचा कौल आहे असं मला दिसतं. आणि एकीकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीमध्ये म्हणजे शिंदे आणि भाजपमध्ये खूप ठिकाणी फूट होताना आपल्याला दिसते. या मतदारसंघात सुद्धा त्यांच्यात एकी नाहीये. त्यांचे प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 कॅन्डिडेट्स उभे आहेत. एक राष्ट्रवादीचा उभा आहे, एक ह्याचा उभा आहे. अनेक ठिकाणी खूप विस्कळीत कारभार आहे त्यांचा. काही ठिकाणी तर कॅन्डिडेट शेवटी त्यांनी दिलेच नाही. जसं या मतदारसंघात त्यांनी धड कॅन्डिडेटच दिलेला नाहीये. तर नेमकी त्यांची युती आघाडी आहे हे कोणाला आजपर्यंत कळलेलं नाहीये. पण आम्ही जे आहोत ते आम्ही नियोजनबद्ध आहोत, स्थिर आहोत, एकमेकांचा हात धरून आहोत आणि जनतेशी आमची नाळ जोडलेली आहे. आणि मागच्या 6 महिन्यात जे प्रामुख्याने आम्ही प्रश्न घेतले, जसं स्मार्ट मीटरमुळे खूप लोकांची इलेक्ट्रिक बिल वाढत होते, तर त्या स्मार्ट मीटर विरोधात लढा लढला. मतदारसंघातले रस्ते तर खड्ड्यात आज कळत नाहीये, त्या खड्ड्यांविरोधात तुम्हीच मला कव्हर केलेला, मी खड्ड्यांमध्ये बसलेले. तर हे जे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या लोकांसमोर जातो त्याची पोचपावती म्हणजे मिळालेलं मतदान असणार आहे. राजाभाऊ ठाकूर यांना मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद आहे? आपण देखील या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित आहात. राजाभाऊ ठाकूर हे अतिशय अनुभवी नेते आहेत. त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं नाव या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी तुम्ही प्रत्येक घरटी गेला तर ठाकूर कुटुंबांच्या माणुसकीबद्दल हे प्रत्येक घर तुम्हाला या विभागातलं सांगेल. आणि प्लस त्यांचा असलेला राजकीय अनुभव, ते आधी सदस्य राहिलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्या घरात 3 वेळा सदस्यपद होतं. अनेक कार्यकर्ते त्यांचे सरपंच होते, सदस्य होते. त्याच्यामुळे ह्या कुटुंबाला प्रचंड मानणारी इथली जनता आहे आणि शेका पक्षाची त्यांना साथ मिळालेली आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या गॅपनी राजाभाऊ विजयी होतील. आंबेपूर मतदारसंघ हा शेकापचा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी गड म्हणून समजला जातो. काय स्थिती आहे सध्या त्या ठिकाणी आंबेपूर मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या? आंबेपूर मतदारसंघात परत महायुतीचं भांडण झालं. आमच्या समोर त्यांची जी मतं होती ती डिवाइड झाली, कारण की एक बीजेपीचा कॅन्डिडेट, एक शिंदेचा कॅन्डिडेट आहे. आम्ही आहोत तिथे आहोत. तिथे आम्ही एक आक्रमक वकील, यंग मुलगी उभी केलेली आहे, एक सर्वसामान्य कार्यकर्ती पण अतिशय धडाडीने काम करणारी. तुम्ही एकदा तिथली रॅली कव्हर करायला या, ह्याच्यात तिपटीने लोक असतात आणि सगळीकडनं तिथे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि तो गड आम्ही निश्चितपणे राखू हा विश्वास माझ्यासारख्या एका कार्यकर्तीला आहे. कल्याण डोंबिवलीच्या हर्षाली चौधरी यांनी दुसऱ्यांदा नगरसेविका होण्याचा बहुमान मिळवत आता त्यांची 3 फेब्रुवारी रोजी महापौरपदी वर्णी लागणार आहे. मात्र त्या अगोदर नगरसेविका हर्षाली चौधरी यांनी पुढील कार्यकाळात यशस्वी होण्यासाठी भिवंडी तालुक्यातील माहेरील शेरे गावाच्या शेजारील पडघा हद्दीतील खडवली फाट्याजवळील कुंभेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं.
यावेळी त्यांनी शिवसेना शिंदेचे आमदार शांताराम मोरे, स्वरूपानंद महाराज, विष्णू चंदे, सरपंच सायली पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना मी सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी आमच्या हर्षला थविल चौधरी यांना जो मान आज साहेबांच्या माध्यमातून जो मिळाला, आमच्या पडगा गावासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण यांची जी नाळ आहे ती आमच्या पडग्या गावाशी जुळलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला सर्व पडगावासियांना याचा खूप आनंद आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मी मनापासून आभार मानेन की आमच्या एका महिलेला त्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं महापौर पद बहाल केलं. त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीस मी ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो. मी या भगवंताच्या ठिकाणी उभी आहे. कुंभरेश्वर महादेव मंदिराची इथे उभी आहे. भगवंताचा पण आशीर्वाद आहे, त्यासाठी मी भगवंताचे आशीर्वाद घेते. आणि जो महापौराचा मला आज पदभार देणार आहे 3 तारखेला ऑफिशियली तेव्हा डिक्लेअर होणार आहे. पण या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे आमदार शांताराम मोरे साहेब, आमचे प्रकाश पाटील साहेब, स्वामीजी, विष्णू चंदे साहेब, सरपंच मॅडम आहेत. इथे जे आहेत ऍक्च्युअली बोलायला गेलं तर मी इथली स्थानिकच आहे. शेरेकर पाड्यासाठी माझा इथे जन्म झालेला आहे असं पकडाल. पण आज आम्हाला महापौर पदाचा जो चार्ज दिला जातोय त्यासाठी मी याचं श्रेय मी पूर्ण महायुतीला देते. त्यासाठी आम्हाला महायुतीने भरपूर सपोर्ट केलेला आहे. शिवसेना, भाजपा, रिपाई, मनसे यांनी आम्हाला हा सपोर्ट केला आहे आणि हा पदभार सांभाळण्यासाठी सगळ्यांनी जो मला सपोर्ट केला आहे त्यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि पक्षाचे धन्यवाद करते जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला कुठेही मी गालबोट लावून देणार नाही, एवढंच मी सांगू इच्छिते.